ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन् नमस्ते। प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन् नमस्ते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव। सीताकांत स्मरण जय जय राम। गंगा माता की जय। संत सज्जन हो, आपण मागच्या भागामध्ये दक्षाला 60 कन्या झाल्या आणि त्यांच्यापासून जो विस्तार झाला त्यामुळे दक्षाची इच्छा ही सृष्टी निर्मितीची पूर्ण झाली। त्याचा मोठा वंश वाढला आणि देव दानव मानव तिर्यक जे काही योन्या असतील त्या सर्वांचा तिथे प्रादुर्भाव झाला। आता शुकदेवांनी राजा परीक्षिताला पुढची कथा सांगायला सुरुवात केली आहे। आता इंद्राविषयी ही कथा आहे। शुकदेव म्हणाले, इंद्राला एकदा त्रैलोक्याचं राज्य प्राप्त झालं म्हणून त्याला अभिमान निर्माण झाला। त्याच्या मनामध्ये गर्व उत्पन्न झाला, जसा मागे दक्षाला उत्पन्न झाला होता प्रजापतीचं स्थान मिळाल्यानंतर, तसं इंद्रालाही हा अभिमान निर्माण झाला। एकदा असं झालं की स्वर्गामध्ये इंद्र हा सर्व देवदेवता देवर्षी यांच्या समवेत दरबारामध्ये विराजमान झालेला होता। त्यावेळी तिथे सिद्ध, चारण, विद्याधर, अप्सरा, गण, गंधर्व हे सर्व देवदेवता उपस्थित होते आणि ते इंद्राची स्तुती करत होते। इंद्राला जेणेकरून मनाला आनंद होईल अशा प्रकारचं त्या ठिकाणी त्यांचं वर्तन होतं। तेथील शोभा, आता ती स्वर्ग शोभाच अवर्णनीय होती। तिथलं वैभवही वर्णन करता येण्यासारखं नव्हतं आणि अशा सर्व या सभेमध्ये आनंदी आनंद चालला असताना देवगुरु बृहस्पती त्या सभेमध्ये आले। सर्व देवतांनी उठून त्यांना नमस्कार केला, वंदन केलं। पण इंद्र हा आपल्या पदामुळे त्याच्या मनामध्ये एक अभिमान आणि गर्वाची झाक निर्माण झालेली होती। त्याने आपल्या गुरूंकडे बृहस्पतींकडे लक्ष दिलं नाही, उठून अभिवादन केलं नाही, नमस्कार केला नाही, त्यांना आसनही दिलं नाही। थोडक्यात म्हणजे त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं। हे मान्य आहे की जो त्रैलोक्याचा राजा असेल त्याने आपल्या आसनावर उठायचं नसतं, परंतु त्याला काही प्रसंग अपवाद असतात। ते अपवाद म्हणजे आपले माता पिता आणि गुरु यांचं जर त्या दरबारात आगमन झालं तर जो कोणी सर्वाधीश असेल, सत्ताधीश असेल, त्याने उठून त्यांचं स्वागत केलं पाहिजे, अभिवादन त्यांना दिलं पाहिजे। इंद्राने मुद्दाम बृहस्पतींकडे दुर्लक्ष केलं आणि बृहस्पतींनी ते पाहिलं, परंतु ते काही बोलले नाही त्यावर आणि तेथून ते मुकाट्याने निघून गेले। त्यांच्या लक्षात आलं की इंद्र हा गर्विष्ठ झालेला आहे। ते निघून गेले, आपल्या घरी निघून गेले। काही वेळ गेला आणि इंद्राला थोडासा तो अंतर्मुख झाला। बृहस्पती हे निघून गेले आहेत हे त्याचं लक्षात आलं आणि आपण जाणून बुजून त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे, हे आपण काही बरोबर केलं नाही, आपल्याकडून हा प्रमाद घडलेला आहे। या घटनेने इंद्र लज्जित झाला
त्याची त्यालाच लाज वाटू लागली. तो विचार करतोय की अरे हे काय घडलं माझ्याकडून. मी या स्वर्गाच्या वैभवामुळे गुरुदेवांचा अपमान केला, त्यांचा अवहेलना केली, त्यांचा सन्मान केला नाही. आणि मी खरं तर या वैभवामुळे उन्मत्त झालो. सिंहासन हे सत्तेचं आहे, परंतु ज्ञानापुढे हे सर्व झूट आहे. ज्ञानापुढे हे सर्व या गोष्टी कनिष्ठ आहे, हे त्याच्यानंतर लक्षात आलं. आपण गुरूंपुढे नम्रच राहायला पाहिजे होतं. आणि दुसरं असं की बृहस्पती हे तर गुरु आहेत, ज्ञानाचे सागर आहेत. गुरु साक्षात परब्रह्म. गुरु हे परब्रह्माचं तत्व आहे. आणि ब्रह्मापुढे नमन कोण करत नाही? सर्व ब्रह्मापुढे नमन करतात. हे मी चुकलो आहे. आता जे झालं ते झालं. आपण त्यांची जाऊन क्षमा मागितली पाहिजे. आणि तो क्षमा मागण्यासाठी बृहस्पतींच्या घरी गेला. बृहस्पती हे तेव्हा घरी गेले, परंतु इंद्राला दिसलेच नाही. कारण त्यांनाही इंद्राच्या या वागण्याचा एक प्रकारे तिरस्कारही वाटला की अरे एवढा मनुष्य उन्मत्त होतो की तो आपला धर्म विसरून जातो. आणि त्यांनी बृहस्पतीने इंद्राला दर्शनच द्यायचं नाही म्हणून ते अंतर्धान पावले, ते गुप्त झाले. आता इंद्राने पाहिलं की बृहस्पती गुप्त झालेले आहेत. त्यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु गुरु ते गुरुच असतात. इंद्राला त्याचं दर्शन झालं नाही. आणि मग इंद्र स्वतःवर पश्चाताप करतो. अरे देवा, काय झालं? मी या वैभवाने उन्मत्त झालो आणि गुरूंनी माझा त्याग केला, देवांचा त्याग केला. आता स्वर्गाचं रक्षण कोण करेल? कारण गुरु नाही. गुरु बिन कोण बतावे बाट, बडा बिकट है ये यमघाट. गुरु शिवाय कोण मार्ग दाखवणार आहे? या स्वर्गाचं रक्षण करेल कोण? कारण आपण त्यांच्याच बळावर या स्वर्गामध्ये विराजमान झालो आणि स्वर्ग सुख भोगतोय. त्याला एकमेव कारण म्हणजे आपले गुरु बृहस्पती आहे. आणि इंद्राला चिंता पडली या स्वर्गाचं रक्षण कसं काय करायचं. तो त्या चिंतेने ग्रस्त झाला. आता इंद्र चिंताग्रस्त आहे आणि देवतांचे गुरु बृहस्पती यांनी त्यांचा त्याग केला आहे, ही वार्ता दैत्यांना समजली. आणि एक नियम असतो, आपला शत्रू जेव्हा संकटात असेल तर त्याचा आपण फायदा उचलून घेणे. दैत्यांनी त्याचा फायदा उचलून घेतला. त्यांनी आपले गुरु शुक्राचार्य यांच्याकडे जाऊन ही सर्व हकीकत सांगितली की देव आता अडचणीत आलेले आहेत, इंद्र अडचणीत आहे, त्यांच्या गुरूंनी त्यांचा त्याग केलेला आहे. तर ही संधी आपण साधली पाहिजे. या संधीचा उपयोग करून घेतला पाहिजे. आपण स्वर्गावर स्वारी केली पाहिजे आणि देवांचा पराभव केला पाहिजे. त्याप्रमाणे त्यांनी देवांचा पराभव केला. स्वर्गावर स्वारी केली दैत्यांनी, इंद्राचा पराभव केला. अनेक देवता त्या युद्धात मारले गेले. त्यांचे अंग छिन्न विच्छिन्न झाले. त्यांना रक्षण करता कोणी नाही. अवयवांचा आणि ढीक पडू लागला, रक्तांचा पूर वाहू लागला. देवांना हे काही सुधरत नव्हतं की काय करावं आता याच्यात. आणि ते सर्व देव ब्रह्मदेवाला शरण गेले की आपल्याला मार्ग दाखवतील ते ब्रह्मदेवाच. प्रजापती आहेत ते. ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवांना सांगितलं की देवा, आमच्याकडून प्रमाद घडला. इंद्र बोलला, मी बृहस्पतींकडे दुर्लक्ष केलं आणि त्याचा परिणाम म्हणून आज आम्ही हे दुःख भोगतोय. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले की अरे एवढं उन्मत्त होऊ नये माणसाने. तुम्ही देवगुरूंचा जो अपमान केला आहे ते काही चांगलं नाही झालं. अरे गो, ब्राह्मण आणि गुरु यांचा आपण कायमच सन्मान केला पाहिजे. हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. त्यामुळे यांच्या आशीर्वादाने मनुष्याचं कल्याण होतं. आणि नेमका तुम्ही
या स्वर्ग वैभवामुळे उन्मत्त झाले आणि आपले कर्तव्य विसरले. एकदा दैत्यांचे गुरु शुक्राचार्य यांचाही दैत्यांकडून प्रमाद झाला, तेव्हा त्यांनीही त्यांचा त्याग केला होता. परंतु दैत्य पुन्हा शरण गेले, त्यांची सेवा केली. हे तर सेवा हा दारवटा तो साधीन करी सुवटा ओळगोनी सेवा केली आणि पुन्हा शुक्राचार्यांना प्रसन्न करून घेतलं. शुक्राचार्य दैत्यांवर प्रसन्न झाले आणि तेव्हापासून त्यांची भरभराट आणि त्यांना वैभव प्राप्त होऊ लागलं. या भृगुवंशीयांनी दैत्यांना सर्व शास्त्र शिकवली. आता या दैत्यांना सर्व शास्त्र पंडित झाले, सर्व विद्या त्यांना येऊ लागल्या आणि त्यामुळे हे ब्रह्मलोकही जिंकून घेतील काय सांगता येतं. याच्यात काही नवल नाही. आता ब्रह्मदेव सांगतायत, आता तुम्ही असं करा, अदितीचा मुलगा त्वष्टा, आता तुम्हाला गुरु नाहीये आणि गुरुशिवाय ज्ञान नाही. बृहस्पतींनी तुमचा त्याग केला, मग तुम्ही असं करा, तुम्हाला गुरु पाहिजे. मग गुरु कोणता पाहिजे? गुरु कोणाला करावं? गुरुस्थानी कोणाला नेमावं? आचार्यस्थानी कोणाला नेमावं? तर तुम्ही असं करा, जो कश्यपाचा पुत्र आणि आदितीचा पुत्र त्वष्टा नावाचा जो एक पुत्र आहे, 12 आदित्य वगैरे झाले तसा त्वष्टाही आहे आणि बाकीचेही होते, त्याला तुम्ही गुरुपदावर विराजमान करा आणि त्याने जर तुमच्यावर कृपा केली तर तुम्हाला कदाचित या संकटातून तुम्ही मुक्त व्हाल. हा जो विश्वरूप आहे त्याचं नाव, त्वष्ट्याच्या मुलाचं नाव आहे विश्वरूप. हा ब्राह्मण आहे, कश्यप पुत्री असल्यामुळे, कश्यपांचा पुत्र असल्यामुळे ब्राह्मण आहे. आणि तसं पाहिलं तर दैत्यही त्याचे वडील आहे. देव दैत्य हे सर्व त्या कश्यपाची पुत्र आहे, संतान आहे. त्यामुळे एकाच अशा कुलबांधवातले येईल तुम्ही लोक आहात. विश्वरूप हा त्वष्ट्याचा पुत्र ब्राह्मण आहे, तपस्वी आहे, संयमी आहे आणि तुम्हाला तो गुरु म्हणून योग्य आहे. बृहस्पतीच्या जागी तुम्ही त्यांची नेमणूक करा. परंतु एक लक्षात ठेवा, तो दितीचा पुत्र आहे. दिती म्हणजे दैत्यांची माता. कश्यपाची जरी पत्नी असली तरी ती दिती जी आहे ती ही दैत्यांची माता आहे आणि त्या त्वष्ट्याला या दितीची कन्या दिलेली होती. त्यामुळे हा जो त्वष्टा आहे याच्यातले जरी हे संबंध असले तरी शेवटी एका कुळाचे आहेत. त्यामुळे विश्वरूप याचे मामा म्हणजे दैत्य. तेव्हा मातृकुलाच्याकडे त्याचा ओढा आहे, दितीच्या कुलाकडे त्याचा ओढा आहे. पण जर तुम्ही प्रसन्न करून घेतलं तर तो तुमच्या बाजूने काहीतरी काम करेल आणि तुमचं कार्य सफल होईल. त्याला आपल्या मातृकुलाच्या बद्दल थोडीशी आस्था आहे, इकडे त्याचा कल असतो, झुकाव आहे. आणि ब्रह्मदेवाच्या या सूचनेवरून देवांनी विचार केला, त्वष्ट्याचा पुत्र विश्वरूप याला आता आपला पुरोहित आपण करून घेऊया. ठीक आहे, प्रसन्न तर करून पाहू. आणि ते विश्वरूपाकडे गेले, त्याला विनंती केली, त्याची स्तुती केली आणि आपली जी दीनता आहे ती कथन केली. हे विश्वरूपा, आम्ही तुझे वडीलच आहोत, पण आमच्यावर संकट आलेलं आहे. आमचे देवगुरु बृहस्पती यांनी आमचा त्याग केलेला आहे आणि त्यामुळे आम्हाला गुरु नसल्यामुळे त्यांच्या पुरोहित पदावर किंवा गुरुपदावर तुझी नेमणूक करावी अशी आमची इच्छा आहे. तू ज्ञानी आहेस, संयमी आहेस, बुद्धिमान आहेस. प्रारंभी विश्वरूप या गोष्टीला तयार नव्हता की पुरोहितपणा हा करू नये. जे ज्ञानी असतात, जे विद्वान असतात, जे तपस्वी असतात, ते सहसा पुरोहित पुन्हा पुजारीपणाचं काम करत नाही. तो तयार होईना, कारण पुरोहितपणा केला तर
त्या तपस्व्याचं ब्रह्मतेज नष्ट होत, कमी होत, हे त्या विश्वरूपाला माहिती होतं. परंतु देव आता विनंती करण्यासाठी आलेले होते. देवांनी प्रार्थना केली. देवांची विनंती झुगारून देणं हे विश्वरूपाला शक्य झालं नाही. कारण एखाद्याची मागणी मान्य न करणं हे क्षुद्रपणाचं लक्षण आहे. म्हणून त्याने सांगितलं की ठीक आहे, तुम्हालाही गुरु नाही तर मी तुमचं पुरोहितपण गुरुपण स्वीकारतो. आणि त्याने ते गुरुपण स्वीकारलं. त्याने वैष्णवी विद्या या इंद्राला शिकवली. या वैष्णवी विद्येने इंद्राला पुन्हा वैभव प्राप्त झालं. आता ही वैष्णवी विद्या म्हणजे काय? रणांगणामध्ये स्वागत मिळवण्याचं ते अमोघ साधन आहे. ही विद्या ज्याला प्राप्त होते त्याला रणांगणामध्ये हमखास विजय प्राप्त होतो. त्याच्यामध्ये नारायण कवच हा एक विषय आहे. हे नारायण कवच विश्वरूपाने इंद्राला शिकवलं. त्यामुळे त्याचं सर्व शरीर हे अत्यंत कठोर बनलं. विष्णूच्या विविध काळी त्याचं जे काही स्वरूप होतं त्या स्वरूपाचं त्याच्यात वर्णन होतं. आणि त्यामुळे जो कोणी हे नारायण कवच स्मरण करेल तर भगवान विष्णू त्याचं जपणाऱ्याचं संरक्षण करतात. इंद्राने त्या विष्णू कवचाचं नारायण कवचाचं अनुष्ठान केलं आणि असुरांवर दैत्यांवर विजय मिळवला. आता हा विश्वरूप मुळातच याचा असुरांकडे ओढ होती. आईच्या नात्याने त्याची दैत्यांकडे ओढ होती. त्यामुळे त्याचा झुकाव जास्त त्यांच्याकडे, देवांपेक्षाही दैत्यांकडे जास्त. याला 3 मुख होती. विश्वरूपाला 3 मुख होती. तो एका मुखाने अन्न ग्रहण करत असे, दुसऱ्या मुखाने सोमपान घेत असे आणि तिसऱ्या मुखाने मद्य पित असे. तस्यासन विश्वरूपस्य शिरांसी त्रीणि भारत सोमपीठम सुरापीठम अन्नात्मिति शुभ्र शुष्णुणम. तो एका मुखाने अन्न, दुसऱ्या मुखाने सोमपान आणि तिसऱ्या मुखाने मद्य पित असे. एकाच वेळेस या तिन्ही तो गोष्टी घेत असे. आता त्याने थोडीशी लबाडी केली विश्वरूपाने. तो जेव्हा यज्ञामध्ये मंत्र म्हणायचा तेव्हा मोठ्याने देवांना उद्देशून आहुती द्यायचा, मोठ्याने बोलायचं. परंतु मनातल्या मनात मात्र गुपचूपपणे तो मंत्र म्हणायचा आणि ती आहुती असुरांना दैत्यांना अर्पण करायचं. म्हणजे त्याचं वागणं आताच्या भाषेत बोलायचं म्हणजे जरा डुप्लिकेट होतं. तो डुप्लिकेटपणा करायचा. करणी आणि कथनीमध्ये त्याच्यात फरक होता. आणि इंद्राने हे ओळखलं की हा विश्वरूप बोलतो काही करतो काही. बोलताना देवांना उद्देशून तो आहुती देतो, पण मनातल्या मनामध्ये मात्र दैत्यांना आहुती देतो. आणि त्याचं हे कृत्य उद्या आपल्याला त्रासदायक होईल अशी इंद्राला भीती वाटली. त्याला संतापही चढला आणि संतापाच्या भरामध्ये त्याने विश्वरूपाची 3 मस्तकं छाटून टाकली, तोडून टाकली ती शिरं त्याने. सोमपीतम तु यत्तस्य शिरासीत कपिंजलः करविंक सुरापीठम अन्नादम तत्सतिरा. ते जे 3 शिर त्यांनी छाटली त्या 3 शिरांचं पुढे काय झालं ते म्हणजे ती शिर 3 पक्ष्यांच्या रूपामध्ये राहिली. म्हणजे एक शिर ताटक पक्षी बनलं, दुसरं चिमणा आणि तिसरं तितर किंवा कबूतर
असे त्या शिरांचं रूपांतर झालं. आता प्रश्न असा निर्माण झाला, विश्वरूपाला इंद्राने ठार केलं, संतापाच्या भरात का होईना, विश्वरूपाने केलेली लबाडी म्हणून का होईना, पण त्याच्याकडून ब्रह्महत्या घडली. पण विश्वरूप हा ब्राह्मण होता, त्वष्ट्याचा पुत्र होता. त्याला ही ब्रह्महत्या घडली आणि ती त्याने 4 ठिकाणी ती ब्रह्महत्या काही दिवस त्याने गुप्त राखली, सांगितलीच नाही कोणाला. नंतर त्याने 4 ठिकाणी ती ब्रह्महत्या वाटून दिली. ती म्हणजे पृथ्वी, जल, वृक्ष आणि स्त्री. 4 भाग केले, एक एक भाग वाटला. तो कसा वाटला, तर पृथ्वीला त्याने ती आपली ब्रह्महत्येचा एक भाग देऊन दिला. पृथ्वीने सांगितलं, तुझी ब्रह्महत्या मी स्वीकारेन, पण या बदल्यात तुम्हाला काय देणार. तेव्हा त्याने विचारलं की तुला काय पाहिजे. पृथ्वीने सांगितलं की काही वेळेस माझ्यामध्ये खड्डे पडतात, लोक खणतात, मोठमोठे खड्डे होतात, तर हे खड्डे कालांतराने आपोआप भरले जावेत. हे वरदान त्या पृथ्वीने इंद्राकडून मागून घेतलं. इंद्राने सांगितलं तथास्तु. म्हणून आपण पाहतो काही काही ठिकाणी जमिनीमध्ये खड्डे पडतात, ते खड्डे कोणी बुजवलेही नाही तरी आपोआप काही दिवसांनी ते भरून निघतात आणि पुन्हा ती सपाट जमीन होते. दुसरी हत्येचा भाग, ब्रह्महत्येचा भाग जलाकडे दिला, पाण्याला दिला. मग पाण्यात असलेली ती ब्रह्महत्येचा भाग म्हणजे काय, तर पाण्यावर येणारा फेस हा त्या ब्रह्महत्येचं एक रूप आहे. मग जलाने सांगितलं की मी फेस रूपाने तुझी ब्रह्महत्या घेतो, परंतु मग बाकीच्या लोकांना पाणी मिळणार नाही प्यायला, स्वच्छ राहणार नाही. तेव्हा इंद्राने सांगितलं तो फेस हटवला की खाली पाणी तुझं शुद्धच राहील, पवित्रच राहील. आणि त्यामुळे फेसाच्या खालचं पाणी आपण पवित्र मानतो. फेसाला असा बाजूला करून दिलं जातं आणि तो एक वरदान या जलाने मागून घेतलं. तिसरा भाग वृक्षांना वाटला, झाडाने सांगितलं की आम्ही घेतो. तो कोणत्या रूपाने घेतला, तर झाडावर एखादा घाव घातला तर त्याच्यातून चीक व्हायला लागतो, चीक वाहतो. याला काही आपण आपल्या भाषेत डिंक म्हणतो. ती ब्रह्महत्येचा एक भाग आहे. पण झाडाने सांगितले की आमच्यावर कोणी घाव घातला आणि त्या घावातून तो चीक बाहेर येतो, ही आहे ब्रह्महत्येचा एक विभाग. परंतु काही दिवसांनी हा घाव आपोआपच भरून निघावा असं वरदान आम्हाला द्या. इंद्राने सांगितलं ठीक आहे. त्यामुळे झाडाला कोणी कुऱ्हाड वगैरे मारली, त्याच्यावर घाव घातला तरी पुन्हा झाड त्या ठिकाणी भरून निघतं, ते घाव आपोआप भरून निघतात. आणि चौथा भाग आहे तो स्त्रियांच्या मासिक धर्मामध्ये 4 दिवसाच्या ठिकाणी ठेवलेला आहे. या 4 दिवसानंतर पुन्हा स्त्रिया पवित्र होतील, पुन्हा त्यांच्या ठिकाणी प्रेरणा संसाराची निर्माण होईल असं वरदान स्त्रियांना दिलं. आणि ही ब्रह्महत्या इंद्राने 4 ठिकाणी वाटून दिली. आता ही हत्या तर झाली त्वष्ट्याची. त्वष्टा ब्राह्मण आपल्या विश्वरूप, आणि विश्वरूपाचा पिता त्वष्टा, विश्वरूपाचा पिता त्वष्टा हा आदितीचा पुत्र होता, कश्यपाचा पुत्र होता. आता त्वष्ट्याचा पुत्र इंद्राने मारला म्हणजे विश्वरूपाला मारले. मग त्वष्टा थोडी शांत बसणार आहे. आपला पुत्र मारला म्हणून त्वष्ट्याने एक यज्ञ मांडला आणि इंद्राला मारणारा शत्रू त्या यज्ञातून निर्माण करण्यासाठी तो आहुती देऊ लागला आणि त्याने मंत्र म्हणायला सुरुवात केली. आणि इंद्राचा नाश करणारा एखादा कोणीतरी एक इंद्र शत्रू निर्माण व्हावा असं त्याने आवाहन केलं मंत्राच्या साह्याने. आणि काय झालं, यज्ञ समाप्त झाला आणि त्या यज्ञाच्या ज्या अग्निज्वाळा होत्या त्याच्यातून एक भयानक असा राक्षस उत्पन्न झाला
त्याचं स्वरूप वर्णन केलेलं भागवतात काळा कभिन्न आहे. जसा एखादा काजळाच्या पर्वताची रास असावी किंवा पर्वत असावा काजळासारखा, तसा तो दिसत होता. जळालेल्या पहाडासारखा काळा कभिन्न. त्याचे नेत्र म्हणजे भरदुपारचा सूर्याचे जसे धगधगीत असं स्वरूप असतं तसे त्याचे नेत्र. त्याच्या अंगावरचे केस म्हणजे तापलेल्या तांब्याच्या ताऱ्यासारखे लाल भडक आणि लांब लचक. त्यांनी जेव्हा जांभई दिली तर संपूर्ण त्रैलोक्य हादरून गेलं. सर्व ठिकाणी हाहाकार निर्माण झाला आणि तो हे ब्रह्मांड गिळून घेतो की काय अशी भीती वाटू लागली. आणि त्यामुळे त्याचं जे नाव आहे ते वृत्र असं पडलं. ये नावृता इमे लोका तमसा त्वाष्टमूर्तिना सवै वृत्रति प्रोक्ता पापः परमदारुणा. परम पापी स्वरूपाचं त्याचं ते व्यक्तिमत्व आणि त्या त्वष्ट्याच्या त्या यज्ञातून तो निर्माण झाला. त्याने सर्व त्रिखंडामध्ये आपला हाकार माजवला. देव भयभीत झाले आणि त्यांनी त्या नारायणाची स्तुती करायला सुरुवात केली. हे भगवंता, आता या भयानक अशा राक्षसापासून आमची कोणीही सुटका करू शकत नाही, आम्हाला कोणीही रक्षण करता नाही. आणि त्यांनी भगवंताला विनंती केली की हे भगवंता, या वृत्रासुराचा आता नाश करा. त्यांनी प्रार्थना केली, नमो विश्वरूपा विष्णू माय बापा, नमो विश्वरूपा विष्णू माय बापा, अपरा अमूपा पांडुरंगा, अपरा अमूपा पांडुरंगा, नमो विश्वरूपा विष्णू माय बापा, नमो विश्वरूपा विष्णू माय बापा. विनवितो रंक दास मी सेवक, विनवितो रंक दास मी सेवक, वचन ते एक ऐकावे, वचन ते एक ऐकावे. नमो विश्वरूपा विष्णू माय बापा, नमो विश्वरूपा विष्णू माय बापा. ऋषी मुनी बहु सिद्ध कवी जन, ऋषी मुनी बहु सिद्ध कवी जन, वर्णिता ते गुण न सरती, वर्णिता ते गुण न सरती. नमो विश्वरूपा विष्णू माय बापा, नमो विश्वरूपा विष्णू माय बापा. तुका म्हणे तेथे माझी काय वाणी, तुका म्हणे तेथे माझी काय वाणी. तुझी जेव्हा खाणी कीर्ती देवा, तुझी जेव्हा खाणी कीर्ती जेवा. नमो विश्वरूपा विष्णू माय बापा, नमो विश्वरूपा विष्णू माय बापा. भगवान प्रसन्न झाले, विष्णू भगवान, आणि देवतांना सांगितलं, देवतांनो मी तुम्हाला एक यावर उपाय सांगतो की ज्याच्यामुळे हा वृत्रासूर मृत्यू पावेल, याचा नाश होईल. तो थोडासा विलक्षण आहे. ते म्हणजे या पृथ्वी तलावात दधीची नावाचे एक ऋषी आहे. ते परम तपस्वी आहे, दयाळू आहे, आणि विशेष म्हणजे त्यांचं शरीर तपश्चर्येने अत्यंत कणखर झालेलं आहे.
त्यांच्या शरीराची जी हाडं आहेत ती अत्यंत कणखर आहे, त्याचा कोणीही नाश करू शकत नाही. तुम्ही असं करा, दतीची ऋषीकडे जा आणि हे काम तुम्ही त्यांचा देह मागून घ्या, त्यांच्या अस्थी मागून घ्या, पण हे काम जमेल तर अश्विनी कुमारांना. कारण या अश्विनी कुमारांनी दधीची ऋषीची पूर्वी सेवा केली आहे आणि दधीचीने सुद्धा प्रसन्न होऊन त्यांना ब्रह्मविद्या दिलेली आहे. अश्विनी कुमारांनी त्यांचा देह मागावा आणि मला खात्री आहे देवतांनो, असं विष्णू भगवान सांगतायत की तेही नाही म्हणणार नाही. त्यांनी शरीर दिले की त्या शरीरातून तुम्ही अस्थि काढा आणि त्या अस्थीचं विश्वकर्म्यापासून एक श्रेष्ठ आयुध बनवून घ्या. मी सुद्धा त्या आयुधामध्ये माझी आंतरिक शक्ती त्याच्यात संचार मी करीन, आंतरिक शक्तीचा संक्रमण करीन आणि त्या शस्त्राने तुम्ही वृत्रासुराला ठार करा. झालं. तुम्ही असं केलं की तुम्हाला तुमचं सारं वैभव प्राप्त होईल. तेच क्षमा, सत्ता, लक्ष्मी, सामर्थ्य जे काही असेल ते मिळेल. देवतांनी भगवान विष्णूंचा हा संदेश ऐकला. ते अश्विनी कुमारांना पुढे केलं त्यांनी आणि दधीची ऋषींकडे आले. दधीची ऋषींना त्यांनी विनंती केली की महाराज, ऋषी, तुम्ही या जगताच्या कल्याणासाठी तुमचा देह आम्हाला द्यावा. आता कितीही केले, ते योगी होते, तपस्वी होते, संत होते, परोपकारी होते आणि त्यांनी दधीची मुनींनी आपला देह योग मार्गाने, योग शक्तीने देह त्याग केला आणि ते भगवान विष्णू मध्ये विलीन झाले. यद्गत्वा धामम, त्या ब्रह्मपदाला पोहोचले. त्यानंतर त्या सर्व देवतांनी दधीची ऋषीचा तो देह घेतला, त्याच्यातल्या अस्थी काढल्या, त्या अस्थी विश्वकर्म्याला दिल्या. विश्वकर्म्याने त्या अस्थीपासून वज्र नावाचं एक आयुध बनवलं आणि त्या आयुधामध्ये भगवान विष्णूने आपली शक्ती संक्रमित केली. वैवस्वत मन्वंतरामध्ये त्रेतायुग जेव्हा चालू होतं तेव्हा ही घटना घडली. आता वज्र प्राप्ती झाली, त्यामुळे इंद्राची शक्ती अतिशय वाढली. त्याने देवतांना पुन्हा गोळा केलं आणि वृत्रासुराबरोबर नर्मदा काठी त्याचे घनघोर युद्ध झालं. त्यावेळेस सारे राक्षस, दैत्य, असुर, दानव हे वृत्रासुराला मदत करण्यासाठी आलेले होते. वृत्रासुराच्या सैन्याचा इंद्राकडून पराभव होऊ लागला, कारण यांच्याजवळ आता एक ते वज्र नावाचं मोठं आयुध प्राप्त झालं. परंतु या वृत्रासुराने पुन्हा त्या राक्षसांना वीरश्रीयुक्त असं भाषण केलं. त्यांना पुन्हा सुसज्ज केलं. जे दैत्य लोक पळून जात होते त्यांना पुन्हा बोलवलं आणि त्यांनी इंद्राची निंदा करायला सुरुवात केली. आणि इंद्राला सांगितलं, इंद्रा, मी असा मरणार नाही, तुझ्याजवळ जे वज्र आहे ना त्याचा वापर कर, असं त्याने आवाहन केलं. आता वृत्रासुराला इंद्रावर विजय नको होता. तो लढाई करत होता, पण तो इंद्राला पराभूत करायची अशी त्याची इच्छा नाही, इंद्राला जिंकावा अशी इच्छा नाही. तर त्याने रणांगणामध्येच आपल्याला मृत्यू व्हावा अशी त्याची इच्छा होती. रणांगणामध्येच आपण मृत्यू आपला झाला पाहिजे, देहत्याग झाला पाहिजे. कारण रणांगणात मृत्यू झाल्यानंतर पुढील जन्मामध्ये त्याला भगवंताची सेवा करायची. त्याला मोक्ष नको होता, तर भगवंताची सेवा, भगवान विष्णूची सेवा आणि हरिभक्तांची सेवा ही त्याला हवी होती. आणि म्हणूनच त्याने तो देवाकडून वर मागून घेतला आणि इंद्राला सांगितलं की इंद्रा, त्या वज्राने मारला पुन्हा, मला इथे रणांगणामध्ये मृत्यू पाहिजे आणि रणांगणात मी मृत्यू पाहिल्यानंतर पुन्हा मी जन्म घेईन. भगवान विष्णूच्या सेवेसाठी
आणि हरिभक्तांच्या सेवेसाठी घेईन मी जन्म याजसाठी देवा, घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया, घेईन मी जन्म याजसाठी देवा. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी, घेईन मी जन्म याजसाठी देवा, घेईन मी जन्म याजसाठी देवा. घालू लोटांगण महाद्वारी, संत भार पंढरीत, कीर्तनाचा गजर होत, तेथे असे देव उभा. त्या ठिकाणी हरिभक्त जे वैष्णव आहेत ते आनंदाने भगवंताचं कीर्तन पूजन भजन करून नाचतात आणि त्या ठिकाणी मला त्यांची सेवा घडावी म्हणून घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. आनंदे निर्भर असो भलते ठाई, सुख दुःख नाही चाड अम्मा. आनंदे निर्भर असो भलते ठाई, सुख दुःख नाही चाड अम्मा, सुख दुःख नाही चाड अम्मा. घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. आणि कसायास न करी न धरी आस. आता मी दुसरं काहीच सायास करणार नाही आणि कसल्याची इच्छा आकांक्षा करणार नाही. होईन उदास सर्व भावे, होईन उदास सर्व भावे. देवा आम्हाला मोक्ष सुद्धा नको आहे, मोक्ष सुद्धा नको. मोक्ष आम्हा घरी कामारी ते दासी, होय सांगो तैसी तू का म्हणे. मोक्ष आम्हा घरी कामारी ते दासी. अरे मोक्ष आमच्या घरी पाणी भरतो, आम्हाला मोक्ष नको आहे. मग आम्हाला काय आहे, आमची कशाची इच्छा करतो तर घेईन मी जन्म याजसाठी देवा, आणि तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया. तुझी चरण सेवा साधायला मिळावी म्हणून मला रणांगणात मृत्यू आला पाहिजे अशी इच्छा त्या वृत्राने केलेली होती. लढाई चालू आहे. वृत्रासुराने इंद्रावर चाल केली आणि त्यावेळेस त्याने एक जोरात असा धमाका इंद्रावर मारला. त्याबरोबर इंद्राच्या हातातलं वज्र खाली निसटलं, हे खाली पडलं. परंतु भगवंताचं कार्य करण्यासाठीच आपल्याला असुराचा जन्म प्राप्त झाला आहे हे वृत्रासुराला माहिती होतं आणि त्याला इंद्राच्या हातूनच मृत्यू पाहिजे होता आणि रणांगणातच पाहिजे होता. आणि त्याने इंद्राच्या हातून वज्र खाली पडलं. परंतु त्याने सांगितलं, इंद्रा उठ, ते वज्र धारण कर, ये माझ्यावर चालून. त्याला पुरेशी त्यांनी वेळ दिला, संधी दिली, उसंत दिली आणि वज्र धारण करण्यास सांगितलं. इंद्रा वज्र धारण कर. पुन्हा घनघोर युद्ध झालं आणि त्या घनघोर युद्धामध्ये इंद्राने त्या वज्राचा वापर करून वृत्रासुरावर त्याने चाल केली. पण वृत्रासुर हा काही कमी बलवान नव्हता. त्याने इतका पराक्रम गाजवला की आपल्या तोंडानेच इंद्र, त्याचा ऐरावत, त्याचं वज्र हे सर्व गिळून टाक. इंद्र आता आपल्या सर्व वज्रासहित, हत्तीसहित, ऐरावतासहित त्या वृत्रासुराच्या पोटात गेला. सर्व देव स्तंभित झाले. आता काय होणार?
इंद्राला तर यांनी गुणून टाकलं, परंतु इंद्र वृत्रासुराच्या पोटातही सुरक्षित राहिला. कारण तो पोट फाडून बाहेर आला. इंद्र पोट फाडून बाहेर आला कारण इंद्राला त्या विश्वरूपाने नारायण कवच शिकवलेलं होतं आणि त्या नारायण कवचाचा प्रभाव, त्या नारायण विद्येमुळे इंद्र वृत्राचं पोट फाडून बाहेर आला आणि त्याने त्यानंतर त्या वृत्रासुराला ठार केलं. श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण. इंद्राने वृत्रासुराला ठार केलं. वृत्रासुराच्या देहातून दिव्य आत्मज्योत बाहेर पडली. ती सर्व देवतांच्या देखत परमेश्वरामध्ये विलीन झाली. यद्गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमं मम. वृत्रासुर मेला. देवांचं संकट टळलं. इंद्राचा शत्रू नष्ट झाला. इंद्राला पुन्हा गतवैभव प्राप्त झालं. त्रैलोक्यात आनंद झाला. आता एक लक्षात घ्या, त्या वृत्रासुराला इंद्राच्या वज्राकडूनच मृत्यू का पाहिजे होता? तर ते वज्र हे त्या दधीची मुनींच्या अस्थिपासून बनवलेलं होतं. त्या अस्थिच्या रूपाने का होईना वृत्रासुराला सत्संग झाला. त्याचे अनंत जन्मीचे पाप नष्ट झाले. वर्ष मारून म्हणजे पारस किंवा परीस हा लोखंडावर मारून फेकला काय किंवा प्रेमाने लावला काय, त्याचं सुवर्णात रूपांतर होतं. तसं वृत्रासुराचा त्या वज्राच्या स्पर्शाने त्याचा उद्धार झाला. आलिंगने संतांची या दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पाया वरी त्यांच्या ठेवितो. आलिंगने संतांची या संतांच्या त्या अस्थिचा स्पर्श याला झाला. असंच मागे वामदेवाचा स्पर्श कल्माशपाद नावाच्या राक्षसाला झाला होता. त्याच्या अंगाची विभूती, वामदेवांच्या अंगाची विभूती लागली आणि कल्माशपादा याच्यामध्ये गुरुचरित्रात ती कथा आहे, शिवलीलामृतात कथा आहे. तर त्याचाही उद्धार झाला. इथे असा उद्धार या वृत्रासुराचा झाला. इंद्राच्या पराक्रमावर, इंद्राने हा जो पराक्रम केला होता त्याच्यावर अनेक ऋषींनी मंत्र रचले आणि अनेक ते मंत्र वेदांमध्ये त्याचा समाविष्ट केले. पण आता वृत्र मेला, पण इंद्राला विजय मिळाला. परंतु तरी सुद्धा इंद्राचं मनामध्ये एक विषण्णता निर्माण झालेली होती. त्याचं कारण म्हणजे असं आहे की इंद्राकडून 3 प्रकारचे दोष घडलेले होते. एक म्हणजे गुरुपदावर असलेल्या विश्वरूपाला मारलं, ही इंद्राकडून झालेली हत्या होती. विश्वरूप हा ब्राह्मण होता, ती ब्रह्महत्या घडली आणि ही ब्रह्महत्या त्याच्या मनामध्ये कायम सलत राहिली. आता म्हणजे विश्वरूपाला त्याने मारलं, ती ब्रह्महत्या. आता इंद्राचा शत्रू त्वष्ट्याने निर्माण केला, तोच वृत्र हा सुद्धा त्वष्ट्याच्या निमित्ताने ब्राह्मणच होता. त्यामुळे ही दुसरी ब्रह्महत्या. आणि तिसरी ब्रह्महत्या म्हणजे दधीचीला सुद्धा प्राण आपलं देह सोडण्यासाठी इंद्राने भाग पाडलं. ही तिसरी ब्रह्महत्या ही इंद्राकडून झालं. आणि चौथा ब्राह्मणाचा दोष म्हणजे बृहस्पतीचा आपल्या गुरूंचा केलेला अपमान. असे 4 दोष, 4 प्रकारचं पाप इंद्राला लागलेलं होतं. आता हा वृत्र या मंत्रशक्तीने निर्माण झालेला, रजोगुण आणि तमोगुण यांचं प्राबल्य असलेला हा जरी असुर होता तरी होता ब्राह्मणच. आणि त्यामुळे इंद्राला अत्यंत याचा रुखरुख राहिली आणि आपण पाप केलं आहोत, आपण पापी आहोत, आपल्याला 4 प्रकारच्या या ब्रह्महत्याच आपल्याला लागलेल्या आहेत. तो दुःखी झाला आणि त्याच्या या ब्रह्महत्येच्या पापाने एक स्त्रीचं, ओंगळ अशा स्त्रीचं रूप धारण केलं. आणि ती स्त्री अत्यंत
किळसवाणी घाणेरडी, तिच्या डोक्याच्या केसाच्या झिंज्या झणझण करतायत, अत्यंत क्षीण झालेली, पोट खपाटीला गेलेलं, क्षयरोगाने ग्रासलेली, मुखावरून माशा उडतायत आणि ती इंद्राच्या पाठीमागे लागली. ब्रह्महत्येने असं स्वरूप धारण केलं आणि इंद्राच्या पाठीमागे धावली. इंद्र पुढे पळतो आहे या ब्रह्महत्येच्या भीतीने आणि ती ब्रह्महत्या इंद्राच्या मागे पळते आहे. खूप दूर पळाली तेव्हा इंद्र पळतोय, त्या ब्रह्महत्या म्हणते, अरे कशाला पळतो, तूच मला निर्माण केलेला आहे, मी तुला सोडून जाऊ शकत नाही. काय करणार? इंद्र पुढे पळतो आणि शेवटी शेवटी तो मानस सरोवरामध्ये गेला. त्याला कुठेही जागा मिळाली नाही. गिरी शिखरावर गेला, तिथेही त्याच्या पाठीमागे लागली नाही. मग तो मानस सरोवरात आला आणि त्या ठिकाणी त्याने मानस सरोवरामध्ये एक कमल होतं, कमल पुष्प होतं, त्या कमळामध्ये शिरला. कमळामध्ये शिरला त्या केसरातून आतमध्ये आणि खाली त्या देठाजवळ जाऊन बसला. तिथे तो हजारो वर्ष राहिला आणि त्या ठिकाणी त्याचं रक्षण जर कोणी केलं असेल. आता इंद्र कमळामध्ये गेला. आता इंद्राला आहुत्या बंद झाल्या, कारण कमळामध्ये इंद्र अग्नीच्या मार्फत जी आहुती घेऊ शकत होता ती घेऊ शकत नव्हता, कारण कमळामध्ये इंद्र आपला अग्नी प्रवेश करू शकत नव्हता. त्यामुळे त्याला अत्यंत उपासमार सुरू झाली. ब्रह्महत्याही तिथे जाऊ शकली नाही आणि अग्नीही जाऊ शकला नाही. त्यामुळे ब्रह्महत्येपासून बचाव झाला, परंतु हवन द्रव्य त्याला मिळत नाही. त्यामुळे त्याची उपासमार होऊ लागली. तेव्हा कमला नावाची जी लक्ष्मी होती तिने त्या इंद्राचं रक्षण केलं आणि शेवटी ईशान्य दिशेचा अधिपती जो भगवान ईशान आहे त्या ईशानाची त्याने प्रार्थना केली. त्या ईशान रुद्राने त्या इंद्राच्या पापांचा शेवटी शेवट केला आणि त्यानंतर इंद्राला पुन्हा स्वर्गाचं अधिपत्य प्राप्त झालेलं आहे. इंद्र पुन्हा स्वर्गात आला. त्याच्याकडून अश्वमेध यज्ञ करण्यात आला. भगवान विष्णूची स्तुती करण्यात आली, प्रार्थना करण्यात आली. ही सर्व कथा राजा परीक्षिताला शुकदेव वर्णन करतायत. म्हणून एक लक्षात ठेवा, कोणाचीही हत्या करणे ही चुकीची आहे. आपल्या स्वार्थासाठी इंद्राने या 4 ब्रह्महत्या त्याच्याकडून झालेली आहे. वृत्राची झाली, ददितीची झाली, त्या विश्वरूपाची झाली, बृहस्पतींचाही त्याने केलेला अपमान, यामुळे त्याला पाप लागलं आणि शेवटी वनवन फिरावं लागलं. म्हणून कुणीही असे पापाचा आचरण करू नये, प्रमादाने वागू नये, आपल्या गुरूंचा, आपल्या वडीलधाऱ्यांचा अपमान करू नये. हा याच्यातून बोध आपण लक्षात घेतला पाहिजे. शेवटी ते सर्व केव्हा मनुष्य मुक्त होतो तर भगवंताला शरण गेलं पाहिजे. भगवंताला मनुष्य शरण जा उदारा पांडुरंगा. जे कोणी पांडुरंगाला शरण जातात ते त्यांची त्याच्यातून सर्व पापापासून मुक्तता, सर्व पापापासून तो मुक्त होतो आणि विष्णुपदाला जातो. या वृत्राला परमगती कशी प्राप्त झाली याचं आता पुढे जे कथन आहे ते पुढच्या भागामध्ये राहणार आहे. आता पुढे भगवंताची जी अत्यंत अचिंत्य लीला आहे तिचं वर्णन शुकदेव या परीक्षित राजांना करणार आहेत. तोपर्यंत आपण भजन करूया, स्मरण करूया. श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन् नमस्ते. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव. गंगा माता की जय. भारत माता की जय. नमो नारायण, नमो नारायण, नमो नारायण.